कोमल मला असं वाटतं तू इकडनं चालती हो. तू कसा होतोस मग? तू कसं करतो आम्हाला टाइमपास चालू आहे? अरे कोमल मी नेहमीचा कुक नाहीये की माझा हात बसलेला आहे. इकडे तिकडे हे घेऊ ते घेऊ चालू. चल पटापट कर बाबी, 2 तास झाले, मी एवढं नाही थांबू शकत, खरं सांगते. तू दारा बस ना बाबा. ऐक, हे खायचं कोणाला आपल्याला कच्चं बिच्चं खायला काय मला अरे तो मास्टर शेफ आहे बाबा, जहर बीर बनायचा मारायचं. सो पास्ता आपल्या इथे रेडी आहे. बघू आता. माझी मम्मी माझं मन ठेवायला जर उत्तर चुकीचं देत असेल तर ही बाई जी आहे ती डायरेक्ट तोंडावर बोलणारी आहे. चला आता टाइम झालेला आहे केकचा. हॅपी मदर्स डे, हॅपी मदर्स डे, हॅपी. मॅडमांना खुश करण्यासाठी पॉपकॉर्न रेडी करतोय. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. जेही मदर असतील त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि माझ्या मदरला सुद्धा मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या मम्मीला सुद्धा मदर्स डेच्या हार्दिक. इथे जेवढेही आहेत मदर्स सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मदर्स डे स्पेशल ब्लॉग आहे. बघूया आज आमच्या मदरची इच्छा काय आहे, मी आज तिच्यासाठी काय करावं, त्या गोष्टीचा ब्लॉग आहे. म्हणजे तू काहीतरी करणार आहे. हा, जे बोलेल ते मी करणार आहे. आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. सर्वात आधी ब्लॉग स्टार्ट करूया. पुढे बघत राहा आणि एंड पर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. कुठेही स्किप करू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सरप्राईज करा आज मम्मीला, मदत करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज करून टाका आपल्या या युट्यूब चॅनलला. काय इच्छा आहे तुझी? आज तुझ्या हाताचं काहीतरी खाऊचं होतं. मदत डे आहे आज. येस, बदला. राईट. माझं राईट डिसिजन. म्हणजे खातो नेहमी आणि तुम्ही बनवता. आणि आज आम्ही व्लॉग घेऊ. अच्छा, गरम गरम. म्हणजे काय तुम्हाला काय म्हणजे पूर्ण जेवण बनवतो असं? बापरे. ते बनवू शकतो असं काय तुला? आम्ही काय बोलत खायला तयार. कारण खायचं आम्हाला वेस्ट नाही घालायचं. 2 लेडीजने आज बदला घ्यायचं ठरवलंय. बनव मस्त पैकी. आज दाखवस. आज आम्ही दाखवू तुला. काय दाखवणार? काय तू जेव्हा बनव, तू जसं ब्लॉग घेतो तसं आम्ही ब्लॉग घेऊ. अच्छा. घेतो ना चिडून, तसं आज तुला आम्ही चिडून सो मला तर ना, मला काय येतं कोमल? जे येईन ते घे. मला मॅगी येते. मॅगी नाही चालणार, आम्ही मॅगी नाही चालणार. मग अजून मला काय येतं? पोहे नाही, पोहे पण नाहीत मला. ब्लॅक कॉफी. मला असं नको बोलू यार. मला काय तरी, हा मला पास्ता येतो. हा, पास्ता बनव. व्हाईट सॉस मध्ये पास्ता. तू कधी जिंदगीत नसेल खाल्ला. खाल्लाय मी तुझ्या हातचा. माझ्या हातचा खाल्लाय. हा, का दुसरं कोणाला खाऊ घातलेला? काय 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 ना, आता कधी खाल्लेलं नाही आठवत आहे. कोणाला खाऊ घातलं? कधी खाल्लायस तू? अजून कोणाला खाऊ? अरे पण कधी खाल्लायस तू? मला नाही आठवत आहे. मी खाल्लाय तुझ्या हातचा पास्ता खूप वेळा. लग्नाच्या आधी? हो. ओके, मग तूच खाल्लंय. लग्नाच्या आधी. कमाल, तूच खाल्लाय. आज माझ्या हातचं काहीतरी खायचंय, तर मी माझ्या मम्मीसाठी आणि माझ्या बायकोसाठी पास्ता बनवणार आहे. आय होप चांगला बनला पाहिजे आणि त्यांना आवडला पाहिजे. सो आपण आज पास्ता बनवून मदर्स डे सेलिब्रेट करूया. बघत राहा आता पुढे पण बघा. सो ठीक आहे, आता बनवू की कधी? थोडं टायमाने. थोडं टायमाने बनव, आता नाही. 7 वाजता. हा, ओके, वाट बघूया 7 वाजण्याची. भेटूया पास्ता बनवताना. 1 hour later. मम्मीला बोललो मी की मी चाललोय पास्त्याचं सामान आणायला, पण ऍक्च्युली मी चाललोय केक घेण्यासाठी मम्मीला न सांगता. सो मी केक घेणार आहे आणि मम्मीला दाखवताना फ्रीज मध्ये ठेवणार आहे. पास्ता खाल्ल्यानंतर मग आपण केक कट करूया. आय होप मम्मीला केकचा सरप्राईज आवडेल. केक तर मी घेतलेला आहे. आता हा आपल्याला ना गपचूप लपवायचा आहे फ्रीज मध्ये, न समजता मम्मी. सो पास्ता बनवण्यासाठी आपल्याला आधी हा पास्ता जो आहे तो पूर्णपणे असं उकळून घ्यावा लागेल. सो ह्याच्यामध्ये पाणी घेतो आणि पास्ता शिजत ठेवतो. जास्त नाही शिजवायचंय, कारण अजून आपण सॉस मध्ये शिजवणार आहोत, तसंच शिजवायचंय. पाणी घेऊन हा पास्ता मी पहिला शिजवायला टाकतो. तो मी एवढा पास्ता घेतलाय चौघांसाठी आणि पाणी बघू शकता केवढं घेतलंय. ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, तसं ऑइल आपण ह्याच्यासाठी टाकणार आहोत. ते जे पास्ता आहे ना तो एकमेकांना चिपकला नाही पाहिजे, सिल्की राहायला पाहिजे. आपण थोडंसं ऑइल टाकणार आहोत, थोडंसं एकदम. मी पास्ताची रेसिपी सांगतोय. नेहमी हे लोक रेसिपी सांगतात ना,
तर आज मी सांगतोय थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. आणि हे आपण आता बॉईल व्हायला ठेवूया. बॉईल म्हणजे थोडं शिजवायला ठेवूया. सो इथे कुकर मध्ये आपण पास्ता शिजायला ठेवलाय. कमीत कमी 5 ते 7 मिनिटं तरी शिजून द्यायचं नीट, म्हणजे 1 ते 2 शिट्टी येईपर्यंत. झाली का? अशी टाइमपास नाही चालणार. जेवण बनवते आम्ही टाइमपास नाही करत, पाणी बिणी पित नसतो आम्ही. दुसरी शिट्टी येते तोपर्यंत मी भाज्या वगैरे ज्या आहेत ते म्हणजे डाएटच्या भाज्या आहेत. हे पास्ता मध्ये टाकायचं? हो. अरे देवा, आज कसं बनणार आहे? असं नाही म्हणजे शिमला टाकतात ना, रेड येल्लो वगैरे काय माहित ब्रो, आपण पास्ता खाल्लं नाही. म्हणजे हे रिच लोक खातात फक्त. वाह क्या एक्टिंग कर रहा है. सॉरी, आज पहिल्यांदा मी गरीबाला खाऊ घालते. पण हे कोणाला खाऊ घातलंस ते नाही माहिती मला. हे मला कोण पण टाक. तू कधी खाल्लेलं? मला तर तू व्हाईट पास्ता खाऊ घातलायस बाबा. तू लग्नाच्या आधी खाल्लेला? हो. आई बडबड करू नको, मी डिस्टर्ब होता. मी पाठात तुला काय काय बनवत होते ते सांग आधी. सगळं मोबाईल बघून हा म्हणजे तू खोटं बोललास. तू खाल्लं नाही माझ्या हातचं? मी खाल्लंय बाबा, पण हे असं वेजेस टाकून नाही खाल्लं. कोणी ठेवलं दूध? तू ना. बघ आम्ही जवळ असून पण आमचं दूध वाया गेलं, वरती गेलं, उतू गेलं. म्हणजे आमचं प्रेम एवढं आहे की दूध सुद्धा उतू गेलं आम्हाला बघून. मी काय बोलतो, ऐक ना, मी जे काय पाठांतर केले ते विसरे, टाइमपास करू नको. तेव्हा बॉबी जे येतं तेच कर, वाढवा काही करू नको. खरं सांगते, खरंच वाढवा करू नको. जे येतं तेच कर. कॉर्न्स पण टाकणारच त्याच्यात. आय नो कॉर्न पास्ता, पण मी एवढं पास्ता वगैरे खात नाही जास्त. काय मॅगी खाल्ली आहे? मॅगी ऍक्च्युअली ना मी तुझ्यासाठी नाहीच करत आहे. ओके, आज मदर्स डे ना, स्पेशल फॉर मॉम. थोडीशी शांत राहशील तर बरं होईल. ओके बॉब, नो वरीज. कळलं, आज माझ्यासाठी नाही करत आहेस ना. माझ्या पोराने एवढं प्रेमाने बनवलेलं खाईन. ह्याला म्हणतात आईची माया. ठीक आहे, माझ्यासाठी बनवलंच नाही तसं, पण तो मी काय बोलू. वाईफ्स डे पण पाहिजे एक दिवस ना, वाईफ डे. असं मी तुझ्यासाठी पण बनवतोय. तू नाही बोललास ना पण बॉब. आता यू आर माय सेकंड मदर, म्हणजे आई नंतर तूच मला सांभाळून घेतेस. अच्छा, असं का? हा, हे तुझ्यासाठी पण आहे. ऍक्च्युली आम्ही दोघं खाऊन घेतो, मग काय उरलेलं असेल ते देऊन टाकू गरीबाला. कारण गरीबाने खाल्लं नाही ना असं एवढं रिच वाला पास्ता. नाही आम्ही. सो मी आता व्हेजिटेबल्स कापून घेतो. इथे मी कॉर्न जे आहेत ते थोडेसे भिजत ठेवले धुवून, आणि ही दुसरी शिट्टी येणार आहे. आता सर्व गोष्टी मी बारीक बारीक कापून घेणार आहे. धुवून कापून घे, धुवून घे, कापून घे. पहिल्यांदा खाल्ली होती. ऐक ना, सॉरी, मी ब्रोकलीच इथे पहिल्यांदा डाएट मध्ये खाल्ली होती. तर मी हाताने सुद्धा सगळं काय करू शकतो. बरं झालं. असंच पाहिजे. अरे तुम्ही लोक डिस्टर्ब करता यार मला. तू कसं करतो आम्हाला? तू कसं येतो बॉब? रोज बिर्याणीच बनवणार काय कोमल? रोज बिर्याणी बनवणार. मला दुसरी बायको पाहिजे, मला हे पाहिजे. आता तू नीट बनवलं नाही ना, मला दुसरा नवरा पाहिजे. समजलंस ना? मग बरोबर ना. मग तू बरोबर करशील. ब्रो, आपण त्यामध्ये काकडी, शिमला, ब्रोकली आणि कॉर्न टाकणार आहे. बाकी नाही टाकू शकत. ही पण टाकली आपण थोडीशी शिमला. बघ बाई, तुला जे आवडेल ते टाक. आपण भेटूया नंतर. आम्हाला खायचंय. मला जरासं मन कठोर बनवावं लागेल खाण्यासाठी. का? कर ना, लवकर कर. कापता येतं का? मला असं वाटतं इकडे चालू. तू कसा होतोस मग? तू कसं करतो मला डिस्टर्ब? ऑलरेडी ना खूप टेन्शन मध्ये आहे. बापरे, एक दिवस अजून चालू पण झालं का तू टेन्शन मध्ये आला? वाव, व्हेरी नाईस. मदत करणार आहे? नाही करणार आहे? नाही आम्ही मदत नाही, आम्ही फक्त ब्लॉग घेऊन तुझ्याकडे. कोमल, तू म्हणजे असं विचार केलाय का? व्हेरी नाईस. बघ, असं पास्ता शिरलं पाहिजे ना, तर कच्चा लागतो ना तुला. काय माहित बाबा, मी कधीच नाही बनवलं पास्ता. तू असं ठरवलंय का मला त्रास द्यायचा? हो. तू कसं देतोस मग? मी का नको देऊ? बरोबर. जरा शिकून घे माझ्याकडनं. चल लवकर कर. 5 मिनिटात झालं पाहिजे. हे कापून तर दे मला. घे कापून. सॉरी. आता ना ह्याला ना मला जालीमध्ये काढायचंय. हे सुक्क करत हा, ते करताना बोलायचं. गपचूप काय झालंय? हे देऊ का करू? काय रे, कॅमेरा चालू असतो ना, का बोलते? कॅमेराच्या मागून बोलत जा ना असं. बरे बाबा, चिटिंग चालू आहे. ब्रो, मी कापतोय. नाही तुम्हाला विचारलं ना पण तुला चिटिंग चालू आहे. मी काय बोललो तिला? आज खरंच तुझा दिवस आहे. कापशील ना? हा, मग आमचे रोज दिवस असतात ना. आम्ही रोज करतो ना. आम्हा मुलींचे रोज दिवस असतात मदर्स डेचे. आम्हा बायका मुली म्हणजे
मदर डे चे रोज दिवस असतात, काम करायचे ना, मग म्हणून तर आज तुमच्यासाठी दिवस काढलाय मी. बरोबर. तुम्ही किती लक्की आहे. आजच नको काढत जा, रोज काढत जा, तेव्हा होईल तुझं स्पेशल मदर्स डे सेलिब्रेट. म्हणजे रोज दिवस काढायचे, आजच का दिवस आहे म्हणून. पण तुला बरं नसेल, मम्मीला बरं नसेल तर मी हा ठीक आहे, चल अग्री अग्री. गपचूप गपचूप मदत चालली वाटतं, एकदम गपचूप. चालू आहे का मदत? मी एवढं कापलं नाही बघा, बघू शकता. तसं नाही, पण लोकांना आवडते तू मदत केली मला. मला बोलत होती आणि स्वतः नवऱ्याला मदत करायला. नक्की शानी आहे का तू? मी करत होती तर आईच गेली. सर्व प्रकारचे शिमला आपण बारीक कापून घेतले, गाजर कापून घेतलंय. आपण ह्याच्यामध्ये ब्रोकली सुद्धा टाकणार आहोत, तर ब्रोकली धुवून बारीक कापूया. आता हे शिजलेलं आहे, हे मी ह्याच्यातलं पाणी काढून चालणीमध्ये पाणी वगैरे काढून मस्त असं सुट्ट करणार आहे. आणि मग ह्याच्यानंतर आपण व्हाईट सॉस बनवायला चालू करूया. सो मस्त पैकी आपला पास्ता जो आहे तो शिजलेला आहे आणि ते आपल्या भाज्या सुद्धा रेडी आहेत. चला ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊया. झालं. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. ओके, वेजेस झालेले आहेत. हे जे आहे ह्याच्यामधलं जो पाणी आहे ना, हा पाणी जो आहे हा पाणी आपल्याला धोकेदायक आहे. हा पाणी पूर्णपणे असं काढून घ्यायचं. शेप बनला आज. अशी जाळी ठेवलेली आहे, बघू शकता. ओके, सो पूर्णपणे पास्ता असा पलटी करून आणि त्याला ना असं गदा गदा हलवायचे, म्हणजे असं गदा 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 हलवलं. ह्याच्यामध्ये जो पाणी आहे ना, हा पाणी पूर्णपणे निथळून जाईल आणि हे ड्राय होते. मग ते ठेवून दे त्याच्यातच. आणि हे सिल्की ह्याच्यासाठी दिसत आहेत कारण आपण शिजवताना ह्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं दिसतात सिल्की. येस. सो हे मी आता ह्याच्यावर असं ठेवणार आहे आणि व्हाईट सॉस बनवायला चालू करणार आहे. करा पटापट बॉबीला, टाइमपास नको करू. बोलायला काही लागत नाही मला. काय एवढं काय झालं मग? एवढं एक घासतोय टोपतो काय एवढं झालं? एवढं झालं तुला एक घासतोय तर असं दाखवतोय जसं एवढे काम केलेत की दिवसभर कामच करतोय. मी कधी दाखवलं असं? मग तोंड का दाखवतोय असं? मनापासून करतोय काय? म्हणजे मी थकलो असं दाखवतोय. मग चला चला आता आम्हाला रोज ना तू मॅगी पण आणि पास्ता पण रोज खाऊ घालायचा. मला रोज आवडेल आता खायला, कारण की माझं पण फेवरेट आता पास्ता आणि मॅगी होणार आहे. कारण की बॉबीची फेवरेट जशी माझी बिर्याणी आहे तशी नेहमी तू काय कर माहितीये का, माझ्याकडे मॅगीचं पॅकेट घेऊन ये. बॉबी मॅगी, मग बोलेल मॅगी. येस, मॅगी रेडी. तेच करावं लागणार आहे आता. पास्ताचं पॅकेट घे, पास्ताचं पॅकेट घे. कुठे आहे पास्ताचं पॅकेट? बॉबी पास्ता. बॉबी फक्त हे दाखव. बॉबी बोलेल पास्ता आणि लगेच करायचं. बॉबी पास्ता. पास्ता थांब गॅस दाखव. किती म्हणजे असा बिझनेस किती दाखवतोय ना बॉबी. पास्ता. हा, तुझ्याकडे उभं राहिल्यापेक्षा मी केलेलं बरं. पाय दुखले तुझ्याकडे उभं राहून. जाम टोमणे देते. हळूहळू चालू आहे, फक्त तुझी घाई चालू आहे, पण ते काय होतंय समजत नाही. अरे कोमल, मी नेहमीच खूप नाही की माझा हात बसलेला आहे इकडे तिकडे. हे घेऊ चालू. सिरियसली मला तुला माहिती आला असं वाटतं मी खेचू आणि म्हणून हे सिरियसली बाबू. फक्त आतापर्यंत बॉईल आणि चॉप झाले ते, बाकी काहीच नाही. पण मी सांगते ना, हे करण्यासाठी 1-1.5 तास लागला. आता 1.5 तास लागला फक्त बॉईल करून चॉप करायला वेजेस. अरे मग काय झालं बाब, आता हे चॉप केलेस, बॉईल केलेस आणि आता पॅन ठेवलेस. मग कारण की आपण अमीर आहेत ना. नाही, आय थिंक तुम्ही अमीर होते, मी भिकारी होते, राईट? व्हेजिटेबल शिजवण्यासाठी ऑइलचा यूज नाही करायचा. ओके, आपण याच्या जागी तूप घालू शकतो? तूप नाही घालू शकत. आपण फक्त बटर घालू शकतो आणि ह्याच्यामध्ये नाजूकसं मीठ टाकायचं. नाजूकसं बाबा. बाबी जळलं वाटतं. जळलं. व्हेरी नाईस बॉब. जळलंच वाटतं सगळं. स्मेल तर जळलंच येतो. नाही जळलं. चलो, कुठे टाकून आला असशील. मला काय होतं ते समजत नाही. एवढं काही चालू आहे ना, कधीपासून व्हिडिओ पण बघायचं पटापट हे करतो, पण काय होतच नाहीये. त्याच्यापुढे काय केलंच नाही. बॉईल झालं. वेजेस आहेत जरा, त्यांनी फ्राय केलं चांगल्या प्रकारे. आता परत भरभरून बटर टाकलंय. आता बटरचं काय होणार आहे काय समजत नाहीये. बॉबी प्लीज, मला वेट लॉस करायचं आहे, म्हणून मला वेट काय
फुल कमी गॅस केला, कमी गॅस. कसं 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 म्हणजे याच्यामध्ये पहिलं हे बॉईल व्हायच्या आधी. ओके, थोडंच टाक, जास्त नको. हे काय मैदा? अरे देवा, मला जाड करणार वाटतं आज. सगळं गेलं म्हणजे पाणी टाक. जाळतो वाटतं आज, सगळा नाच करतो वाटतं आज. मम्मी तू नको नको, मला ज्ञान नको देऊ प्लीज. लोकांना वाटेल की तू मला सांगतेस सक्सेसफुली. झालं एवढ्या घाई मध्ये पण मी केलं. मी याला असं करायचं. ओके, हा व्हाईट सॉस आहे. मी फर्स्ट टाइम बघते बरं कसं बघाय. अगं तेव्हा ती होती ना. बरोबर, ती होती म्हणून तिलाच खाऊ घातलं. कळतंय रे मला, जळतंय रे मला, कळतंय रे मला, कळतंय मला, कळतंय रे मला तुझं बोलण्याचं आता ऐका बघा, मी प्लॅन माझा फ्लॉप होऊन दिला नाहीये, सक्सेसफुली ठरलेला आहे. जर ह्याच्यामध्ये मी थोडंसं निष्काळजीपणा केला असता तर हे असं झालं नसतं. आता मम्मी मला 2 हात नाहीये, सो प्लीज तुझ्या हाताने थोडं दूध टाकशील का? आम्ही आमचे दोन्ही हात यूज करतो बाबा. एवढीच हेल्प घेतोय मम्मीकडनं मी. नाही बाबा, आम्ही कधीच नाही बोललो. हे बाबा नका टाकू, एवढे उपकार नका टाकू माझ्यावर. बघ किती टाकू, टाक. चांगला मीठ कर. बस 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 बस. सो अशा प्रकारे हे जे आहे, सो आपल्याला ह्याच्यामध्ये ना मेयोनीज टाकायचं आहे आणि चीज टाकायचं आहे, जेणेकरून चीजी व्हाईट सॉस पास्ता होईल. तर चीज आपल्याकडे असं आहे, तर हा चीज जो आहे असा असेल तर हा किसून टाका. हा अख्खा टाकला तर हे होईल, काय होईल का? मला माहिती. एक मिनिट, लसूण टाकला. लसूण टाकायचं असतं, बघा असं कापून अशी टाका. काय बाबा, अर्धे कामं सांगतो आम्ही. बिर्याणी बनवतो थोडी सांगतो की बाबा हे टाक, भात टाक, कोमल यार प्लीज गाय समजून घ्या यार, तुम्ही समजू शकता ना मला प्लीज यार. कारण कसं आम्ही काय बोलतो काय, मी आम्ही मसाला टाकतो, तू बॉबी हलव जरा मसाला. तसं नाही, ऍक्च्युअली तुम्हाला माहितीये की मला 2-2 हात नाही लागणार करता. मायनीस टाकतो आता. बस बापरे, आणि कोमल त्याला टेस्ट तेव्हाच येते. काय मला अरे तो मास्टर शेफ आहे बाबा, जहर बीर बनायचा मारायचं. काय करतो काय कळत. सगळ्या खाण्याच्या वस्तू टाकल्या, जहर बीर बनायचं. आणि ते थोडे सॉसेस काहीतरी जर बनलं ना की आज मदत त्याच्या दिवशी आम्ही गेलो, मामीने बनवलं होतं पास्ता, त्याच्यामध्ये विषारी पदार्थ. सॉस बघा कसा बनलाय. नाही, खरंच छान वाटतं. ठीक वाव, का स्मेल आहे खरंच चांगलं वाटतं. दादा. अशा करताना फोन पाडला की डायरेक्ट हे कुठून आलं? तू हलव ना. तुला काम काय दिलंय? तुला काम काय दिलंय? माहिती तुला काय? तुला काम काय दिलंय? सोया सॉस आहे तो. हो, तू व्हाईट सॉस बनवतो, मी सोया सॉस कसं टाकला? कोण तुला काम काय अय्यो, दिलंय? काय काय टाकतोय बापरे. 3 सोया सॉस. 3 नाही, ते सोया सॉस नाही, हा रेड चिल्ली. काय खरं नाही, आज जर बनतं 100%. त्याला कपडे घालून यायचं. ते सगळं सोड, याला करू दे म्हणजे हा पूर्ण अंगावर घ्यायचं म्हणून. आपलं सगळं काही नीट झालंय, पण आपलं व्हाईट सॉसच्या जागी आज नाव पडणार आहे ब्राऊन सॉस. चल पटापट कर बाबी, 2 तास झाले, मी एवढं नाही थांबू शकत, खरं सांगते. झालेलं आहे व्हाईट सॉस. व्हेजिटेबल पण टाकलेले आहेत. काय टाकलंय? व्हेजिटेबल. व्हेजिटेबल्स. हा ठीक आहे, बोबड्या. आणि आता हे जे आहे ते ह्याच्यात ऍड करायचं. हे काय आहे? पास्ता, बॉईल पास्ता. बॉइल्ड पास्ता असं. अय्या, असं सजून 1-1 मिनिटं नाही थांबणार मी. 1-1 टाकतोस म्हणजे तू? अरे म्हणजे काय, येऊ दे का अंगावर. दे, मी टाकते. सो पास्ता आपल्या इथे रेडी आहे आणि मी घेऊन चाललेलो आहे पास्ता, बघू शकता. कोमल घे ना वाढून, माझी कंबर गेली. सो मम्मी फर्स्ट बाईट खाते. अशी बस, अशी बस. कसं झालंय? एक नंबर. ए थांब, तुझा मान नाही पहिला. काय कसं झालंय? जेन्युइनली बोल, घे माझी शपथ. खरंच ना? आता बघू बाबा माझ्या बायकोला आवडतं की नाही, का बायको म्हणते जहर केलंयस. काय बोलते? ऍक्च्युली हा ब्राऊन कलर सोया सॉस मुळे झालाय. बघू आता माझी मम्मी माझं मन ठेवायला जर उत्तर चुकीचं देत असेल तर ही बाई जी आहे ती डायरेक्ट तोंडावर बोलणारी आहे. ही जेन्युइन उत्तर देईल, मला माहिती आहे. थोडंसं ना छान झालंय, पण स्पायसी पाहिजे. काहीच नाही बाबा. स्पायसी साठी मसाला नाही टाकू शकत आपण. मॅगी मसाला टाकला पाहिजे. तरी मी रेड चिल्ली सॉस टाकलंय. पण भारी झालं. घे माझी शपथ. तुझी शपथ. छान झालंय. थँक्यू बोल मला. थँक्यू. खरंच छान. आता शेफने खायला घेतलंय. बघू दे बाबा, माझी दोन महिने बोलते
2 तासाची मेहनत मला जेन्युइनली बघू दे की हे लोक माझं मन ठेवायला बोलतायत की खरंच छान झालंय. वाव, तुम्हाला आई शपथ जाम भारी झालंय. आज मदर्स डे आहे, आईची शपथ खोटी नाही घेणार. जाम भारी झालंय बाबा. कुठून कसं एवढं कसं. आज मदर्स डे मुळे मम्मीला थोड्या वेळ आज म्हणजे दुपारी वाटतं दुपारी केक पाठवलेला असं सरप्राईज साठी. किटू दादा किती एक्साइटेड आहे केक खाण्यासाठी. माझ्या आईला पाठवलं. थँक्यू कोमल आत्या, म्हणजे याची आई माझी कोण नाही. तुम्हाला माहितीच आहे मी सुद्धा माझ्या मम्मीसाठी केक आणलाय आणि गपचूप तो फ्रीज मध्ये ठेवलाय. मम्मीने अजून बघितला नाहीये. मी काळजी घेतली आहे की मम्मी फ्रीज नको उघडायला. आणि दुसरी गोष्ट अशी की मम्मी आता बेडरूम मध्ये टीव्ही बघते, तर मी आणि कोमल शूट करेल. मी घेऊन जातो मम्मीकडे केक आणि तिला सुद्धा केक देऊन हॅपी मदर्स डे सरप्राईज देतो. केकचा विच वन. सो रेडी. हॅपी मदर्स डे म्हातारे. माझी म्हातारी. तिला वाटलं की आज केक नाही. पास्ता खाल्ला बोललो अरे तिला वाटलं असेल मस्त पोराने पास्त्यामध्ये निपटवलं मला. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे टू यू. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. मॅडमांना खुश करण्यासाठी पॉपकॉर्न रेडी करतोय. सो मॅडम बसल्यात मूवी बघायला आणि मॅडमांची पण इच्छा पूर्ण करूया, नंतर मॅडम रागवतील. सो मॅडमसाठी मी इथे गरम पॉपकॉर्न बनवलेले आहेत बघू, आणि रेड बुल आणलेलं आहे ऑर्डर करून. पहिला मम्मीचं मदर डे आहे ना. मग अरे मम्मीला केक आणि हे माझं नाही. चीज नाही खाऊन बघ. सगळ्यांना डिवाइड कर. तुला पॉपकॉर्न आणतो वेट. आज जाम दमलो बाबा, आज जाम कामं केली. सो ठीक आहे. मम्मी सुद्धा खुश झाली आहे, माझी बायको सुद्धा खुश आहे, भाऊ पण खुश आहे. दोघांच्या मध्ये ह्याची मजा झाली आणि खूप छान झालेला पास्ता खरंच. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मम्मी सोबत मदर्स डे सेलिब्रेट केलाच असेल. परत एकदा जाता सर्वांना हॅपी मदर्स डे. सर्वांना म्हणजे जे माझे आई जे ब्लॉग बघतायत, माझी मम्मी, तुम्ही सुद्धा माझी मम्मी आहेत, जे मम्मी लोक ब्लॉग बघतायत त्यांना सुद्धा परत एकदा हॅपी मदर्स डे. आणि ब्लॉग जो आहे आपण आता इथेच एंड करूया. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला आणि खूप शेअर करा आणि खूप सारं प्रेम.